ओम नमः चंडिकायै. ओम श्रीमात्रे नमः. हां, आपण कालपासून शुकाचार्यांचं चरित्र पाहत आहोत. शुकाचार्यांचा जन्म आपण काल पाहिला आणि अरणीमधून म्हणजे यज्ञ करताना जे अरणीमंथन करतात त्या अरणीमधून जसा अग्नी प्रगट व्हावा तसं शुकाचार्यांचं प्रकटन त्या अरणीमध्ये त्या यज्ञाच्या अरणीमध्ये शुकाचार्यांचं प्रकटन झालेलं आहे. तर आता शुकाचार्यांनी काल सांगितलं की मला संसारामध्ये कुठल्याही प्रकारचं रस नाही, मला संसार करायचा नाही, मला विवाह करायचा नाही. तर त्या संदर्भामध्ये आपण काल चिंतन करून आलो. आज कशाचीही उजळणी न करता आपण लगेचच पुढं जाऊयात आणि मग व्यास महर्षी शुकाचार्यांना उत्तर देताना म्हणतायत. व्यास उवाच न गृहं बंधनागारं बंधनेन च कारणं मनसा यो विनिर्मुक्तो गृहस्थोपि विमुच्यते. हे गृहस्थाश्रम किंवा घर किंवा संसार हे बंधनगार नाही आहे किंवा तुरुंग नाही आहे किंवा बंधनाचं कारणही नाही आहे. मनसा यो विनिर्मुक्तो गृहस्थोपि विमुच्यते. जो मनातून विनिर्मुक्त आहे, मुक्त आहे, कुठल्याही प्रकारच्या आसक्तीमध्ये अडकलेला नाही, तो गृहस्थ असूनसुद्धा विमुक्त होतो असं ते म्हणतात. न गृहे बंधनागारम, बंधनगार म्हणजे तुरुंग. घर हे किंवा संसार हा बंधनागार नाही आहे, ते बंधनाचं कारणही नाही आहे. आणि ह्याच्यातून मुक्त कोण होतो? जो संसारात असतानासुद्धा. मनसा यो विनिर्मुक्तो गृहस्थोपि विमुच्यते व्यास महर्षी म्हणतात. आता बघा पुढच्या 2-3 श्लोक हा आपण पटकन ह्याचा आढावा घेऊन पुढच्या कथेकडे आपल्याला ताबडतोब जायचं आहे. न्यायागत धन कुर्वन् वेदोक्तम विधिवत क्रमात गृहस्थोपि मुच्येत श्रद्धेकृत सत्यवाक्शुचिः. न्यायमार्गाने धन अर्जन करून वेदोक्त आचरण करून वेदांनी सांगितलेल्या सर्व धर्मांचं पालन करून जो आचरण करतो तो गृहस्थ असून सुद्धा मुक्त होतो. श्राद्ध करणे, श्राद्धादी सर्व कुलधर्म करणे, सत्यवाणी बोलणे, सत्यवाक्शुचिः, शौचाचं पालन करणे, या सर्व क्रियांनी, ह्या सर्व कर्मांनी मनुष्याचं अंतःकरण शुद्ध होऊन तो विमुक्त होतो. ब्रह्मचारी यतिश्चैव वानप्रस्थो व्रतस्थितः गृहस्थं समुपासन्ते मध्यान्नातिक्रमे सदा. ब्रह्मचारी असो, यती असो किंवा वानप्रस्थाश्रम किंवा इतर व्रतस्थ असतील, दुपारचे 12 वाजले की ते सगळेजण भवत भिक्षां देही म्हणून गृहस्थाच्या दारामध्ये येतात. म्हणून श्रद्धया चान्नदानेन वाचा सुनृतया तथा उपकुर्वन्ति धर्मस्थ्या गृहश्राश्रम निवासिनः. श्रद्धापूर्वक अन्नदान करून अतिशय प्रेमपूर्ण वाणीने जे धर्मस्थ लोक आहेत, ब्रह्मचारी आहेत, जे यती आहेत, संन्यासी आहेत, जे कोणी वानप्रस्थाश्रमी आहेत, त्यांना अन्नदानाने गृहस्थाश्रम जो उपकुर्वंत करतो तो श्रेष्ठ होतो, तो मुक्तीला प्राप्त होतो. गृहस्थाश्रमात परो धर्मो न दृष्टो न च वै श्रुतः वसिष्ठादिभिः आचार्यैः ज्ञानिभिः समुपाश्रितः. गृहस्थाश्रमासारखा दुसरा आश्रम सांगितलेला नाही. म्हणूनच गृहस्थाश्रमाचं आचरण वसिष्ठादी मोठ्या आचार्यांनी गृहस्थाश्रमाचं आचरण केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून ते म्हणतात किमसाध्यं महाभाग वेदोक्तानि च कुर्वतः स्वर्गं मोक्षं च सज्जन्मं यद्वांछिति तद्भवेत्. हे महाभागा, तू जर वेदोक्त धर्माचं आचरण केलंस तर तुझ्यासाठी काय असाध्य आहे? मोक्ष, स्वर्ग काय म्हणशील ते, किंवा चांगला जन्म जरी असेल तरीसुद्धा तो तुला प्राप्त होईल. म्हणून तू कसं करायला पाहिजे? आश्रमाद आश्रमं गच्छेत इति धर्मविदो विदुः. म्हणजे ब्रह्मचारी आश्रमातून गृहस्थाश्रमात, गृहस्थाश्रमातून वानप्रस्थाश्रमात, वानप्रस्थाश्रमातून संन्यासाश्रमामध्ये तू मार्गक्रमण करावं असं वेदविद कवींनी किंवा विद्वानांनी सांगितलेलं आहे. मग तू त्याचं पालन कर. ते पुढं म्हणतात तस्माद अग्निम समाधाय कुरु कर्माण्यतंद्रितः. इथं अग्नी याचा अर्थ गार्हस्थ्य अग्नी जो आहे, जो विवाहामध्ये दिला जातो आणि विवाहातून आपल्या घरामध्ये आणला जातो. म्हणून तू अग्निम समाधाय, म्हणून तू यज्ञकर्म करण्याचा अधिकर्ता हो असं ते म्हणतात आणि तू विवाह कर. देवान पितृन मनुष्यांश संतर्प्य विधिवत सुत. देव, पितृ, मनुष्य यांना
विधिवत प्रमाणे तू संतर्पण कर. विवाह धर्माच्या नंतरच पंचयज्ञाचा उपदेश जेव्हा केला जातो त्या दृष्टीने सुद्धा आणि इतर नैमित्तिक दृष्टीने सुद्धा दोन्ही पंचयज्ञांचा अधिकार म्हणा किंवा इतर श्राद्ध म्हणा, इतर तृप्ती म्हणा किंवा आदित्याचं यथाशक्ती संतर्पण म्हणा इत्यादी इत्यादी. त्यक्त्वा गृहं वनं गत्वा कर्तासि व्रतमुत्तमं वानप्रस्थाश्रमं कृत्वा संन्यासं चितप्रदम्. इंद्रियाणि महाभाग मादकानि सुनिश्चितम् आदारस दुरंतानि पंचैव मनसा सह. तू जर गृहस्थाश्रम सोडून लगेचच वानप्रस्थाश्रमाला किंवा संन्यासाश्रमाला जर गेला तर इंद्रियांचा काय भरवसा आहे. इंद्रिय एवढी मादक आहेत की ते तर अरण्यवासनाला वासन करणाऱ्याला किंवा जंगलात राहणाऱ्याला एकांतात असणाऱ्याला पाचही अवयवांनी विकल करतात आणि मनामध्ये भले भलते विचार यायला सुरुवात होते. म्हणून तस्मात् दारा प्रकुर्वीत तज्जयाय महामते. म्हणून त्याला जिंकण्यासाठी तू आता काय करायला पाहिजे की तू लग्न करायला पाहिजे, तू विवाह करायला पाहिजे. वार्धके तप आतिष्ठेत इति शास्त्रे दितं वचः. शास्त्रांचं वचन आहे की वृद्धत्व आल्याच्या नंतर तू अरण्याचा मार्ग धरावा किंवा वनाचा मार्ग धरावा असं शास्त्रांचं वचन आहे. विश्वामित्रो महाभाग तपः कृत्वा अतिदुश्चरं 3 वर्षसहस्राणि निराहारो जितेंद्रियः. इथं विश्वामित्रांची कथा 3 श्लोकांमध्ये त्यांनी यामध्ये दिलेली आहे की विश्वामित्रांसारखे महायोगी महान तपस्वी 3 वर्षसहस्राणि म्हणजे 3000 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली तरीसुद्धा मोहितश्च महातेजा वने मेनकया स्थितः. मेनकेला पाहून ते मोहित झाले आणि मोहित झाल्याच्या नंतर ते तिच्या प्रेमामध्ये पडले. त्यांचा विवाह झाला, त्यांचा संयोग झाला आणि त्यांना शकुंतला नावाची मुलगी झाली असं त्यांनी सांगितलं. म्हणून पुढं सांगतात ते ब्रह्मापि सुसं दृष्ट्वा पंचबाण प्रपीडितः. ब्रह्मदेवसुद्धा स्वतःची कन्या बघून पंचबाणाने प्रपीडित झाले आणि तिच्या पाठीमागं लागल्यानंतर ते मूर्छित झाले. म्हणून तस्मात् त्वमपि कल्याण कुरुमे वचनमहितं कुलजा कन्यकामृत्वा वेदमार्गम समाश्रय. म्हणून हे पुत्रा तू माझं म्हणणं ऐक आणि विवाहाला सत्वर हो म्हण. इथं हा अध्याय संपलेला आहे. आपल्याला हे एवढंच फक्त वचन बघायचं होतं. याच्यानंतर हे झाल्यानंतर सुद्धा शुकाचार्यांचे काही म्हणणं आहे त्यांचं की नाहम गृहम करिष्यामी दुःखदम सर्वदा पिता वागुरासदृशम नित्यम बंधनम सर्वदेहिनाम. मी काही लग्न करणार नाही. हे लग्न कसं आहे. वागुरा सदृशम एखाद्या पक्ष्यांना पकडायला ठेवलेल्या जाळ्याप्रमाणे हे आहे. मला काही गरज नाही ह्याची. संसार म्हटलं की तो अपूर्णच आहे, तो पूर्णत्व कधी प्राप्त होणार नाही. धनचिंता तुराणाम ही. लग्न केल्याच्या नंतर धनाची चिंता सदैव राहते. माझ्या मुलांचं काय होईल, माझ्या मुलीचं काय होईल, माझ्या प्रॉपर्टीचं काय होईल. असली प्रॉपर्टी तरी चिंता, नसली प्रॉपर्टी तरी चिंता. कोणी प्रॉपर्टीसाठी दुःखी आहे, कोणी प्रॉपर्टीमुळे दुःखी आहे. लक्षात घ्या. कोणी भावासाठी दुःखी आहे तर कोणी भावासाठी दुःखी आहे. लक्षात येते का. कोणी पत्नीसाठी दुःखी आहे तर कोणी पत्नीमुळे दुःखी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे दुःखांचे प्रकार संसारामध्ये आहे. संसार म्हटलं की हा अपूर्णता आहे. ते म्हणतात शंकरोपी सदा दुःखी भवत्येच वेद्म्यहम रमापती रपी श्रीमान कस्यास्ति विपुलम सुखम. शंकर असू द्या, रमापती विष्णू असू द्या, सगळे जण दुःखामध्ये आहेत. जरा दुःखम जन्म दुःखम दुःखम च मरणे तथा गर्भवासे पुनर्दुःखम वेष्टामूत्रमय पिता. जन्माचं दुःख, म्हातारपणाचं दुःख, मरणाचं दुःख, गर्भवासामध्ये पुन्हा दुःख आणि त्या विणमूत्रमय शरीरा आईच्या गर्भामध्ये जाण्याचं पुन्हा दुःख 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 दुःख. ह्या दुःखमय संसारामध्ये बाबा मला तुम्ही का लोटताय. हे सर्व श्लोक जे आहे तुम्हाला मी सांगतो 15वा अध्याय जो आहे शुकाचार्यांचं म्हणणं सगळ्यांनी अभ्यास नक्की करायचा. ते सर्वात शेवटी म्हणतात योगशास्त्रम वदम मम ज्ञानशास्त्रम सुखाकरम कर्मकांडे किलेतात नरमेहम कदाचन. माझं कर्मकांडामध्ये मन रमत नाही. तुम्ही मला योगशास्त्र सांगा, तुम्ही मला ज्ञानशास्त्र सांगा. ते काय म्हणतात की वदकर्म क्षयोपायम प्रारब्धम संचितं तथा वर्तमानम यथानशे त्रिविधम कर्ममूलजम. 3ही प्रकारच्या कर्मांचा नाश करण्याचा जो उपाय आहे, प्रारब्ध असेल, कर्म असेल, संचित कर्म असेल, क्रियमाण कर्म असेल, त्या कर्मांच्या क्षयाचा उपाय जे असेल तो मी सांगा. जळू असतं की नाही, जळू एकदा पकडल्यानंतर रक्त कसं पितं त्याप्रमाणे जलू केव तथा नारी रुधिरम पिबती तिवई असं त्यांनी उदाहरण दिलं आहे की त्याप्रमाणे स्त्री जी आहे ती पतीचं, तिच्या भरत्याचं रक्त पिते. डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष न पिता अप्रत्यक्षरित्या भावनेचा उद्वेग करून ती रक्त पिते असं ते म्हणतात. भोगैर्वीर्यम धनम पूर्णम मनःकुटिल भाषणैः कांता हरति सर्वस्वम स्तेना स्तादृशयपरहा. भोगाने, कुटिल भाषणाने, वेगवेगळ्या प्रकारच्या हावभावाने
आदी कर्माने ते ती कांता जी आहे ते माझं सुख हरण करेल. म्हणून निद्रासुख विनाशार्थम मूर्खस्तु दारसंग्रहम. जो मूर्ख आहे त्याला स्वतःचं निद्रासुख नाश करून लग्न करावं असं वाटतं, असं ते म्हणतात. करोति वांछितो धात्रा दुःखाय न सुखायच. असं म्हटल्यानंतर व्यास महर्षींना अतिशय चिंता वाटू लागली. आता हा पोरगा माझं काही ऐकायला काही तयार नाही आणि तो म्हणतोय ते प्रमाण सगळं. स्वतः तर लग्न केलं नाही, देवी भागवताप्रमाणे बरं का, स्वतः लग्न केलं नाही, मला लग्नाच्या याच्यामध्ये ढकलत आहेत असं ते म्हणतात. आणि ते खूप चिंतेत पडल्यानंतर ते म्हणतात की न जाने का साचका माया किंस्तातीव दुष्करा या मोहिते विद्वांसम व्यास सत्यवती सुतम. मुलाच्या चिंतेने, मुलाच्या मायेमध्ये अडकून व्यास कशात चिंतातूर झाले, दुःखी झाले. ते इथं वर्णन असं आहे. पुराणांच वक्ताच निर्माता भारतस्य च विभागकर्ता वेदानां सोपी मोहमुपागतः. पुराणांचा करता, भारताचा महाभारताचा निर्माण करता, वेदानांचा विभाग करता असणारा वेदव्यास सुद्धा त्या भगवती महामायेच्या मोहपाशामध्ये अडकले. ताई यामी शरणं देवी या मोहयती वै जगत ब्रह्मविष्णुहरादेश कथान्येशांच कीदृशी. म्हणून त्या भगवती महामायेला आपण शरण गेलं पाहिजे असा विचार करून व्यास महर्षी देवीला शरण जातात. आणि इथं हा कथाभाग थोडासा विषयांतर इथं होऊन ते सांगतात की आता काय करावं. म्हणून देवीचं स्मरण ते करायला लागतात की आता हे महामायेचं स्मरण केल्याशिवाय हा पोरगा काही माझं लग्न करणार नाही, म्हणून त्याच्यामध्ये करतात. इथं व्यास महर्षी पुढच्या अध्यायामध्ये 15व्या अध्यायामध्ये पटपुत्र महाभाग मया भागवतम कृतम शुभम न चाति विस्तीर्णम पुराणम ब्रह्मीसंहितम. ते म्हणतात की आता मी केलेलं जे देवी भागवत आहे त्याचं तू अध्ययन कर, की तिथं का त्या 12 स्कंध आहेत, पंचलक्षण संयुता आहे, त्याच्यामध्ये 18,000 श्लोक आहेत आणि 12 स्कंध आहेत, 318 अध्याय आहेत असं ते सांगतात. की त्याच्यात सत आणि असत्याचं जे ज्ञान आहे, सगळी चिंता आहे, चिंतन जे आहे, सर्व प्रकारचं वेदांत दर्शन जे आहे ते देवी भागवतामध्ये अतिशय उत्तमरित्या मांडलेलं आहे. आणि त्रैलोक्यजननी जगदंबिकेचं चरित्र त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यामुळे ते त्याचं अभ्यास कर. आता इथं जी कथा ते सांगतात व्यास महर्षी शुकाचार्यांना जी कथा सांगतात ती कथा आपल्याला आजचा मुख्य विषय ती कथेचा आहे. वटपत्रशयानाय विष्णवे बालरूपेणे केनास्मी बालभावेन निर्मितोहम चिदात्मना. ऐका, श्रीमद भागवताच्या 12 स्कंधामध्ये 9वा, 10वा आणि 11व्या अध्यायामध्ये मार्कंडेय ऋषींची कथा येते. त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की मार्कंडेय ऋषींना महाप्रलयामध्ये, आपण सर्वांना माहिती आहे की मार्कंडेय ऋषींचं जे जीवन आहे, आयुष्य आहे ते 7 वर्षाचं आहे. 7 वर्ष कुणाची? भगवान महादेवांची. मग बघा, ब्रह्मदेवांचा 100 वर्षाचं आयुष्य असतं. असा 100 वर्षाचं जे आहे ते विष्णूंचा 1 दिवस असतो. अशा विष्णूंचं 100 वर्षांचं जे आयुष्य आहे ते महादेवांचं 1 दिवस असतो. आणि अशा महादेवांची 7 वर्ष मार्कंडेयांचं आयुष्य, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? चिरंजीव असं म्हणतो. तर म्हणतात मग ब्रह्मदेवांच्या निद्राकालामध्ये जेव्हा सृष्टीचा प्रलय होतो तेव्हा त्यांनी असं म्हणतात, भागवतामध्ये पण आहे आणि ज्ञानेश्वरीमध्ये 11व्या अध्यायामध्ये एक रूपकामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाचं उदाहरण असं दिलेलं आहे की ज्याप्रमाणे सर्वत्र पाणी असताना जैसा आब्रह्म पूर्णोदकी पवे मार्कंडेयो एकाकी तैसा पार्थ तैसा विश्वरूपैक दर्शन एकाकी पार्थू लोळे असं त्यांनी त्याच्यामध्ये 87वी ओवी आहे ही 11व्या अध्यायामध्ये बघून घ्या. तर त्याच्यामध्ये सांगितलं की आब्रह्म पूर्णोदकी, ज्याप्रमाणे सगळीकडे पाणीच पाणी असताना मार्कंडेय सगळीकडे असा पोहत होता, त्यांचा विनाश करणं शक्यच नव्हतं. मार्कंडेयांचा विनाश, कारण ते अमर आहेत, त्यांना प्रलय त्यांना काही करू शकत नाही. मग मार्कंडेयांनी बघितलं असं तिथं मार्कंडेय त्या प्रलयामध्ये जिवंत. हे एक प्रमाण आहे. 12 स्कंधामध्ये, श्रीमद भागवताच्या 12 स्कंधामध्ये 9व्या, 10व्या आणि 11व्या अध्यायामध्ये मार्कंडेयांचं आख्यान आलेलं आहे. अभ्यासकर्त्यांनी बघून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये सांगितलं आहे की त्या महाप्रलयामध्ये एका वडाच्या पानावरती बालमुकुंद आपला डाव्या पायाचा अंगठा चोखत आहेत. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. काही ठिकाणी डाव्या पायाचा आहे, काही ठिकाणी उजव्या पायाचा आहे, जे असेल तसं. मुद्दा एवढाच आहे की जेव्हा नव्हते कोठेचं काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघेच शून्य होते पाही, कानोबा तेरे तेरे ते आपला हा विषय इथं पुन्हा उत्पन्न होतो.
आणि मग ते जेव्हा कोठेच नव्हते काही, कान्होबा तेरे तेरे ते, त्या महाप्रलयामध्ये, त्या एकार्णवामध्ये, त्या विशाल अशा सागरामध्ये पूर्ण अब्रह्म पूर्णोदकी, महाराजांचे शब्द लक्षात घ्या की तिथं तो जेव्हा पूर्ण प्रलय होता, त्या प्रलयामध्ये एका वडाच्या पानावरती बालमुकुंद किंवा बालरूपी महाविष्णू पडून आहेत आणि ते असे अंगठा चुकतात की काय प्रकार आहे, मी कोण आहे, हे या सगळ्या प्रलयामध्ये हे वडाचं पान कुठून आलं आणि कोण आहे. मग त्यांनी त्यावेळेला ठिकाणी एकच आवाज ऐकला. तो आवाज काय होता? सर्वम खलविदमेवाहम नान्यदस्ति सनातनम. हळू सांगतो, सर्वम खलु इदम अहम न अन्यत अस्ति सनातनम. अर्थ सांगतो, सर्वम खलु इदम अहम, या सर्व सृष्टीमध्ये जे काही आहे, हे जे काही दिसतंय, जे काही आहे ते मीच आहे. न अन्यत अस्ति सनातनम. सनातन म्हणजे कधी न बदलणारं, कधी न संपणारं, ज्याचा कधी परिवर्तन होत नाही. न अन्यदस्ति सनातनम, हा एवढाच अर्धा श्लोक त्यांनी ऐकला. सर्वम खलविदमेवाहम नान्यदस्ति सनातनम, सर्वम खलविदमेवाहम नान्यदस्ति सनातनम. मग त्याच्या मनात प्रश्न आला की हे स्त्री आहे का, पुरुष आहे का, नपुंसक आहे, कोण आहे हे, कोणाचा आवाज होता हा? मग ते म्हटले जाऊ दे, काय करायचं आपल्याला, आपण सुरू करू. मग ते सर्वम खलविदमेवाहम नान्यदस्ति सनातनम, सर्वम खलविदमेवाहम नान्यदस्ति सनातनम, सर्वम खलविदमेवाहम नान्यदस्ति सनातनम असं असताना त्याच्यानंतर आणखीन मनामध्ये विचार मात्र फार जेव्हा उठायला लागले, त्यावेळेला त्यांच्यासमोर काय झालं? वटपत्रे शयानासन भूचिंता समन्वितः तदा शांता भगवती प्रादुरास चतुर्भुजा शंखचक्रगदा पद्मा वरायुधरा शिवा दिव्यांबरधरा देवी दिव्याभरणभूषिता संयुता सदृशीभिश्च सखीभिः स्वविभूतिभिः प्रादुर्बभूव तस्याग्रे विष्णोः अमिततेजसः. काय झालं? हा बालमुकुंद जो आहे, हा बालरूपी विष्णू जो आहे, ह्या अशा प्रकारचा विचार करताना, चिंतन करताना, त्यांच्या मनामध्ये हे असं वादळ चालू असताना त्यावेळेला काय झालं की प्रादुरास चतुर्भुज महालक्ष्मी आहे, शंखचक्र गदा पद्मधारिणी वरायुध धारिणी जी वरदायिनी भगवती महालक्ष्मी आहे, जी सर्वसाध्य आहे, सर्वांची आदिकारण जी आहे, जी आदिमाया आहे, ती स्त्री रूपामध्ये त्यांच्यासमोर प्रकट झाली. आणि कशी झाली की तिच्या समानच तिच्या सखी पण तिच्या भोवती होत्या. आणि मंदहास्यम प्रयुंजाना महालक्ष्मी शुभानना. ती कशी होती? मंदहास्य होती, शुभानना होती, अशी ती महालक्ष्मी होती. मग त्यांनी काय सांगितलं की ताम तथा संस्थिता दृष्ट्वा हृदये कमलेक्षणः विस्मिते सलिले तस्मिन् निराधारा मनोरमाम. ह्या निराधार अशा ह्याच्यामध्ये, महार्णवामध्ये, या जलामध्ये मी कुठून आलो, हा वटपत्र कुठून आला, आणि हे वटपत्र तर सोडाच, ही बाया कोणी समोर येऊन उभा राहिली माझ्या, हिचा काय प्रयोजन आहे, ही कशाला इथं आली, असं ते विचार करू लागले. आणि तिच्याबरोबर काय होतं? रतिर्भूती सता बुद्धिर्मद किमते का कीर्ती स्मृतिर्तुते ही श्रद्धा मेधा स्वाहा स्वाहा क्षुधा निद्रा दयागते ही तुष्टी पुष्टी क्षमा लज्जा जृंभा तंद्राच शक्तया संस्थिता सर्वतः पार्श्वे महादेव्या पृथक पृथक. त्या महादेवीच्या समोर, त्या जगज्जननीच्या समोर, त्या महालक्ष्मीच्या समोर तिच्या सगळ्या सखी कोण कोण? रती भूती तथा बुद्धी मती कीर्ती स्मृती धृती श्रद्धा मेधा स्वाहा स्वधा क्षुधा निद्रा दया गती तुष्टी पुष्टी लज्जा क्षमा जृंभा तंद्रा, ह्या सगळ्याजणी तिच्या भोवती अशा उभारल्या होत्या. आणि मध्ये ती कशी होती? तिने काय झालं होतं की सर्वा नानाभरणभूषिता मंदार मालकुलिता मुक्ताहार विरजिता. मुक्ताहारांच्या तिने माळा धारण केल्या होत्या, तिने मंदार पुष्पांची माळा धारण केली होती. तिला बघून मात्र ह्याला फार म्हणजे ह्या बालमुकुंदाला अतिशय विस्मय झाला आणि चिंतन करू लागला की ही भगवती कोण आहे? ही माझी आई तर नाही आहे का? मग हिने मला उत्पन्न केलं आहे का? असे नाना प्रकारचे प्रश्न त्यांच्या मनामध्ये येऊ लागले. आणि ही एवढी समृद्धशाली, एवढी शक्तिशाली तिच्या सखींबरोबर ह्या पाण्यामध्ये कशी काय उभी आहे? बालमुकुंदांना हा प्रश्न पडू लागला. ममेयम जननी नो वा माया वा कापी दुर्घटा दर्शनम केचित त्वद्यम दत्तम वा केन हेतुना. ही माझी आई आहे का? ही कुठली दुर्घट माया आहे का? ही कशामुळं आहे? ही कशासाठी आलेली आहे? आणि मग हे बघितल्याच्यानंतर त्या वटपत्रशाही महाविष्णूंना बघून देवी त्यांच्याकडं स्मितहास्याने बघून म्हणते की महाशक्त्या प्रभावेण त्वं मां विस्मृतवान पुरा प्रभवे प्रलये जाते भूत्वा भूत्वा पुनः पुनः. त्या महाशक्तीच्या प्रभावामुळंच हे विष्णू तू पुन्हा पुन्हा विसरतो, पुन्हा पुन्हा तुझ्या लक्षात येते, पुन्हा पुन्हा तू जगताचा कारणकर्ता होतो, जगताचा रक्षणकर्ता होतो, जगताचे सर्वस्व होतो, असं ती म्हणते. निर्गुणा सा पराशक्ती सगुणस्त्वा तथाप्यहम सात्विकी किलया शक्तीम ताम शक्ती विद्धिमामिकाम. ती निर्गुण पराशक्ती जी आहे, जी चैतन्य शक्ती आहे, जी आत्मशक्ती आहे, जी महामाया आहे,
त्या शक्ती ती निर्गुण आहे, तिचं कुठलं गुण नाही, पण तिच्या प्रेरणेने सत्वगुणातून माझी उत्पत्ती होते आणि तुझीही उत्पत्ती होते आणि तुझ्याच नाभिकमलातून ब्रह्मदेवांची उत्पत्ती होते. तो सर्व जगाचं सृजन करता होतो, प्रजापती होतो, करता होतो आणि मग रजसा रक्तवर्णाचा आश्रय करून तो पंचभूतांना समासाध्य म्हणजे निर्माण करून सर्व सृष्टीचं निर्माण करतो असं ते सांगतो. मग त्याच्यानंतर कल्पांते, मग त्याच्यानंतर तुझ्या दोन भ्रुवांमधून रुद्राची उत्पत्ती होते, कल्पांतामध्ये तो संहार कारण होतो वगैरे वगैरे देवी सांगते. मग विष्णू म्हणतो देवीला, की बालमुकुंद म्हणतो की श्लोकास्यार्धं मया पूर्वं श्रुतं देवी स्फुटाक्षरम तत्केनोक्तं वरारोहे रहस्यं परमं शिवां तन्मे ब्रूहि वरारोहे संशयोऽयं वरानने निर्धनो हि यथा द्रव्यं तत्स्मरामि पुनः पुनः. ज्याप्रमाणे निर्धन धनाचं वारंवार स्मरण करतो त्याप्रमाणे मी त्या अर्धश्लोकाचं स्मरण करतो. तो अर्धश्लोक कोणी म्हटला होता, तो आवाज कोणाचा होता, त्याचा अर्थ काय ते मला सांग. विष्णोस्तद्वचनं श्रुत्वा महालक्ष्मी सुतानना उवाच पर्याप्रीत्या वचनं चारुहासिनी. विष्णूचं वचन ऐकून ती महालक्ष्मी स्मितहास्य करते आणि म्हणते, इथं शब्द बघा, महालक्ष्मीरुवाच शृणुशौरे वचो मह्यं सगुणाहं चतुर्भुजा मां जानासि न जानासि निर्गुणां सगुणालयम. हे शौरी तू ऐक, मी कशी आहे, सगुणाहं चतुर्भुजा, मी 4 हाताची आहे. कशी आहे, मला तू जाण किंवा न जाण, अजाणतेपणे मी निर्गुणा आहे आणि सगुणांची आलय स्वरूपिणी मूळ प्रकृती मी आहे. त्वं जानीह महाभाग तया तत्प्रकटीकृतं पुण्यं भागवतं विद्धी वेदसारं शुभावहम. ते काय आहे की तू जे ऐकलं ते वेदांचं सार असणारं जे आहे ते भागवत तू ऐकलं. कुठलं भागवत, देवी भागवत तू ऐकलं. आणि ते कसं आहे, कृपांच महती मन्ये देव्या शत्रुनिषूदिन या प्रोक्तं परम गुह्यम हिताय तव सुवृत. ते काय करतं की तुझ्यावरती माझी ही अनंत जन्मांची कृपा आहे, तो माझा परमभक्त आहे, म्हणून मी तुझ्या हे महाभागवत जे देवी भागवत जे आहे ते तुझ्यासमोर प्रकट केलेलं आहे. रक्षणीयं सदा चित्ते न विस्मार्यं कदाचन सारं ही सर्वशास्त्राणां महाविद्या प्रकाशितम. हे सर्व शास्त्रांचं सार आहे, महाविद्येचं हे प्रकाशन ह्याच्यामध्ये केलेलं आहे. सर्व शास्त्रांचं सार असणारं हे तुला मी अर्धश्लोकी देवी भागवत मी तुला सांगितलेलं आहे. नातः परम वेदितव्यं वर्तते भुवनत्रये प्रियोसी खलु वे देव्यास्त्वां तेन ते व्याहृतं वचः. असं ते कसं आहे की ह्याच्याशिवाय जाणण्यासारखं वेदितव्य, जाणण्यास योग्य असं वर्तते भुवनत्रये, काहीच नाही या भुवनत्रयामध्ये, काहीच नाही. प्रियोसी खलु देव्यास्त्वं तेन ते व्याहृतं वचः. तू देवीचा म्हणजे भगवती भुवनेश्वरी महात्रिपुर सुंदरीचा अत्यंत प्रिय भक्त असल्या कारणाने तुला त्या भागवताचं प्रकटन देवीनी स्वतः तिच्या मुखातून केलेलं आहे असं ती म्हणते. मग ते काय व्यास महर्षी याच्या पुढं म्हणतात की त्या मंत्राचा जप करूनच मधुकैटभांचा नाश भगवान महाविष्णूंनी केला, ब्रह्मदेव सृष्टीकर्ता झाले वगैरे वगैरे असं ते म्हणतात. मग हरी म्हणतात, मया त्वयीच या शक्ती क्रियाकारण लक्षणा विचारय महाभाग यासा भगवती शिवा. मग ते म्हणतात की ब्रह्मदेव म्हणतात की तुम्ही, मग इथं काय होतं की हे विष्णू जेव्हा जप करायला लागतात, आता कथा पुढं येते आणखीन की विष्णू जप करायला लागतात की सर्वं खलविदमेवाहं नान्यदस्यनातरम, आणि तिथपासून त्यांच्या मग ते मोठे झालेले असतात, त्यांच्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती होते वगैरे वगैरे. हा गोष्ट मला इथे एक मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. आपण मगाशी पण बघून आलो, आता सुरुवात करतो की जेव्हा नव्हते कोठेचं काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघेच शून्य होते पाही कानोबा तेरे तेरे ते आपण मगाशी बघून आलो. आणि तिथं एक ढालगदी निर्माण झाली, हे चरण आपण चिंतन करून आलो. ह्याच्या पुढचं चरण बघा, अहो ती मूळची कर्णकुमारी, अहो ती मूळची कर्णकुमारी, तिचा बाप तो ब्रह्मचारी, आणि तो जन्मला तियेची उदरी कानोबा तेरे तेरे ते. नाथ महाराजांचं रूपक बघा की कशी आहे ती मूळची कर्णकुमारी. ती भगवती महामाया निर्गुणा शक्ती कर्णकुमारी आहे, तिचा बाप तो ब्रह्मचारी, तो तर निर्गुणच आहे पूर्ण. मग तो जन्मला तियेची उदरी, विष्णू तिच्या समोर आहे, ती त्याच्या समोर आदिशक्ती महालक्ष्मी उभी आहे. विष्णू बालरूपामध्ये आहे, लक्ष्मी त्यांच्या समोर उभी आहे. मी मायराणी पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी. अहो पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाचे नोवरी पतिव्रता, धर्म पहावो माझा अनपतिव्रता, धर्म पहावो माझा. सर्वामुखी पतिभोगी जे भोजन पतिव्रता,
धर्म पहावो माझा पतिव्रता, धर्म पहावो माझा. अहो पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नोवरी. अहो पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नोवरी. अन पतिव्रता धर्म वहावो माझा. अहो मी मायराणी पतिव्रता शिरोमणी, ज्ञानदेवो निरंजनी क्रीडा करी. शब्द लक्षात घ्या की देवी मूळ प्रकृती रूपाने ती निर्गुणा शक्ती जी आहे तीच सगुण रूपाने सर्वस्याद्या महालक्ष्मी बनते आणि पुन्हा तिच्याच एका अंशाने लक्ष्मी बनून ती विष्णूची पत्नी बनते. हा रहस्यमय भाग जो आहे, कथा भाग जो आहे, संतांनी आपल्या रूपकांमध्ये, आपल्या भारुडांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणांनी हे वर्णन दिलेलं आहे. मग इथं होतं काय की महाविष्णू हा जप करत असताना ब्रह्मदेव त्यांना म्हणतात की तुम्ही किम त्वं जपसी देवेश त्वतः कोप्योधिकोस्ति वै यस्मृत्वा पुंडरीकाक्षो प्रीतोस जगदीश्वर. हे देवेशा, तुझ्याशिवाय अधिक असं कोण आहे की तुझं स्मरण केल्यानंतर की तुझ्यासारख्या पुंडरीकाक्षासारखा जगदीश्वराला कुठल्याही जप करण्याचं काय कारण आहे. मग ते म्हणतात मै त्वयीच या शक्ती क्रियाकरणलक्षणा विचारय महाभाग यासा भगवती शिवा. की काय आहे की तुझ्या आणि माझ्यांची निर्माण करणारी, कार्यकारणस्वरूपी असणारी जी भगवती शिवा आहे, जी महामाया आहे, यस्याधारे जगत सर्वम तिष्ठत्यत्रे महार्णवे साकारा या महाशक्तीर अमेया च सनातनी. साकार ती जिच्या आधारावरती सगळं चराचर जगत उभारलेलं आहे, जी सगळं जगाची धात्री जी आहे, धारणकर्त्री जी आहे, ती साक्षात अमेय शक्ती जी आहे ती सनातनी आहे, ती माझ्यासमोर साकार झाली. यया विसृज्यते विश्वम जगतेत चराचरम सैषा प्रसन्ना वरदा नृणाम भवती मुक्तये. जिच्यापासून संपूर्ण सृष्टीचं विसृजन होतं, चराचराची निर्मिती होते, त्या प्रसन्न ती भगवती प्रसन्न होण्यासाठी, मुक्तीसाठी तिला प्रसन्न करून घ्यावं. सा विद्या परमामुक्ते हे हेतुभूता सनातनी संसारबंध हेतुश्च सैव सर्वेश्वरेश्वरी. ती कशी आहे? सा विद्या परमामुक्ते हे हेतुभूता सनातनी. परममुक्तीचं कारण असणारी, हेतुभूता असणारी ती सनातन शक्ती जी आहे, ती निर्गुणा शक्ती जी आहे, ती जगदंबा आहे, ती जगज्जननी आहे, ती आहे. ती कशी आहे? संसार बंध हेतुश्च सा सर्वेश्वरेश्वरी. ती सर्वेश्वरी कशी आहे? संसार बंधनाचं कारण आहे. अहम त्वमखिलम विश्वम तस्याचित शक्तिशंभवम विद्ये ब्रह्मन्न संदेह कर्तव्य सर्वदा नघ. मी असेल, हे सगळं सृष्टी असेल, किंवा तू ब्रह्मदेवा तू जरी असशील तरी सगळं हा तिचीच क्रीडा आहे, तिचीच लीला आहे, तिच्याशिवाय हे काय नाही. मग ते म्हणतात श्लोकार्धेन तया प्रोक्तम तद्वै भागवतं किलम विस्तरो भविता यस्य तस्य द्वापरादौ युगे तथा. मग तिने अर्धश्लोकामध्ये मला भागवताचा उपदेश केला आणि ते अर्धश्लोकी भागवत मला ते द्वापर युगामध्ये जेव्हा व्यास होतील तेव्हा व्यास त्याचा विस्तार करतील. मग पुढं व्यास म्हणतात की ब्रह्मदेवांनी विष्णूंकडून ते अर्धश्लोकी देवी भागवत घेतलं, ब्रह्मदेवांकडून नारदांनी अर्धश्लोकी देवी भागवत ऐकलं, नारद महर्षींकडून मी ऐकलं, म्हणजे व्यास महर्षींनी ऐकलं, आणि व्यासांपासून शुकाचार्य आणि सूतांना हे देवी भागवताचं त्यांनी सांगितलेलं आहे. 18 सहस्राणाम श्लोकानां कुरुसंग्रहम अज्ञाननाशनम दिव्यम ज्ञानभास्करबोधकम सुखदम शांतिदम धन्यम दीर्घायुष्यकरम शिवम शृणुताम पठताम चैत्रम पुत्रपौत्र विवर्धनम. मग त्यांनी सांगितलं की हे कसं आहे अर्धश्लोकी देवी भागवत जे आहे की सुखद आहे, शांतिद आहे, प्रीतिकर आहे, संसारामध्ये सुख देणारं आहे, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारं आहे, अज्ञानाचा नाश करणारं आहे, असं देवी भागवत आहे. 18,000 श्लोकांचं देवी भागवत आहे. त्याचा तू संग्रह कर, त्याचं तू निश्चय कर, त्याचा तू अध्ययन कर, असं ते म्हणतात. मग त्याच्या म्हणतात की ती जी पुराणी संहिता आहे ती सुतांनी सांगितलं की ही माझ्यापर्यंत कशी आली, ह्याप्रमाणे सांगितलं. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मुळं संप्रदाय फळ तेथोनिया तोची प्रेम हंसरूपी विष्णू बोधितो श्री हरी चतुश्लोकचारी भागवत. लक्षात येतं का? निळोबा महाराजांचा अभंग आहे, त्यांनी जी परंपरा सांगितली तीच परंपरा देवी भागवताची आहे. अगदी त्याच तो अख्खा अभंग जरी म्हटला तरी आपण हे म्हणू शकतो. आणि त्याप्रमाणे ही इथपर्यंत इथं आल्यानंतर हे देवी भागवताची कथा इथं या ठिकाणी जमते. अर्धश्लोकी देवी भागवत जे आहे
सर्वं खल्विद मे वाहम नान्यदस्ते सनातनम. यामध्ये भगवती जगन्मातेचं सर्वात पहिलं स्वरूप दर्शन जे आहे, शंखचक्र गदा पद्मधारिणी जी सुंदर वदना जी आहे, सर्व सख्यांबरोबर जी भगवती महामाया प्रकट झाली महालक्ष्मी रूपाने, ती भगवान महाविष्णूंसमोर जी प्रकट झाली, तिचं दर्शन महाविष्णूंना झालेलं आहे. आणि त्यांच्यापासून भगवती महाविष्णू ते ब्रह्मदेव ते नारद ते व्यास, असेही गुरुशिष्य परंपरेतून हे देवी भागवताचा हा विस्तार झाला, असं व्यास महर्षी शुकाचार्यांना सांगतात. आणि शुकाचार्यांना देवी भागवताचं समजावून सांगतात की तो आता पठपुत्र महाभाग मया भागवतम कृतम, असं ते म्हणतात. आणि देवी भागवताचं हे झाल्याच्या नंतर आता तरीसुद्धा शुकाचार्यांचं समाधान होत नाही. मग शुकाचार्यांना समजावून सांगण्यासाठी किंवा विवाह कसा श्रेष्ठ आहे, किंबहुना विवाह केल्यानंतर ज्या मानसिक गोष्टींमध्ये काही परिवर्तन होत असलं किंवा नसलं तरीसुद्धा संन्यास केल्यानंतर घेतल्यानंतर किंवा संन्यासी झाल्याच्या नंतर कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला धोका असू शकतो, त्याचं वर्णन करण्यासाठी व्यास महर्षींनी त्यांना शुकाचार्यांना जनक राजाकडे पाठवलं. तो कथाभाग आपण उद्या संपवून आपण प्रथम स्कंधाची समाप्ती करणार आहोत. कारण आज चतुर्थी आहे, नवरात्र 8-10 दिवसांवरतीच येऊन ठेपलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळं आपणास लवकरात लवकर हे संपवून नवरात्राचं विधान जे आहे ते आपण पाहणार आहोत. आणि 3ऱ्या, 4थ्या, 5व्या, 6व्या आणि 7व्या स्कंधातील काही प्रमाणांचा आधार घेऊन नवरात्र विधान कसं असावं, नवरात्राची पूजा कशी असावी, नवरात्राचं व्रत कसं असावं, या सर्वांचं चिंतन आपण करणार आहोत परवा दिवशीच्या भागामध्ये. तोपर्यंत ओम नमः चंडिकाय, हर महादेव.